जेल से आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिक गौतम नाम में सब पवित्र लोगों को मसलन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह कि और भी एक दिन प्रभु का पवित्र उपस्थिति में प्रभु का वचन से सीखने के लिए हमें अवसर दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की पुन्हा एक दिवस त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये त्याचं वचन शिकण्याकरता आपल्याला प्रभू घेऊन आला। अपन वचन सीखता है लेकिन वास्तव में वो वचन हमारे जीवन में आ रहा है कि नहीं ये बात तो पक्का पता है। आणि आपण वचन शिकतो पण खरोखर ते वचन आपल्या जीवनामध्ये येते की नाही या गोष्टीला आपल्याला पारखायचं। आज बहुत लोग हमारा वचन सुनते हैं पर तो वचन पर चलते नहीं। आणि आज पुष्कळ लोक देवाचं वचन ऐकतात पण त्या वचनाच्या अनुसार चालत नाही। प्रियो हमें सुनना काफी नहीं, सुनना बहुत आशीष की बात है, बहुत हमारा प्रभु का सामने बहुत श्रेष्ठ बात है, पर जो उतना काफी नहीं। आणि देवाचं वचन ऐकणं हे एक खूप श्रेष्ठ गोष्ट आहे पण तेवढं पुरेसं नाहीये। हमें उसको पालन करना है आणि त्या वचनाचं आपल्याला पालन पण करायचं। आज बहुत से लोगों के जीवन में हमारा वो सच्चा आनंद और खुशी नहीं दिखता। आणि आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये तो खरा आनंद आणि खुशी दिसत नाही। एक मसीह व्यक्ति में उसके चेहरे में हमेशा आनंद दिखना चाहिए। आणि एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी तो आनंद दिसायला पाहिजे क्योंकि वो मंडली जीवन में है। कारण तो मंडळी जीवनामध्ये आहे। मंडली जीवन एक हल्का बात नहीं थी। आणि मंडळी जीवन एक साधारण गोष्ट नाहीये। एक व्यक्ति उदार पाया है तो उनके चेहरे में वो आनंद रहेगा। आणि एका व्यक्तीचं धारण झालेलं आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो आनंद दिसेल। वो उसका एक चिन्ह है, ते त्याचं एक चिन्ह आहे। उद्धार का आनंद आणि तारणाचा आनंद बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज नहीं, आज से मैं आपको वापस एक बार मंडली क्या है उसके ऊपर आपको अभी एक क्लास देने वाला है। आणि आजपासून मंडळी काय आहे त्याच्यावर एक क्लास देणार आहे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज भी बहुत लोगों ने मंडली को नहीं जाना, आजही पुष्कळ लोकांनी मंडळीला नाही ओळखलं, मंडली जीवन को नहीं समझा आणि मंडळीची जीवनाला नाही समजले। भैया ये सही प्रकार समझ करके जीवन बिताना जरूरी बात है। आणि योग्य प्रकारे समजून जीवन जगणं खूप गरजेचं आहे। है ना। मंडली क्या है उसका एक हमारा एक अनोखा उत्तर पहला तिमोथी 3 अध्याय का 15 वचन देता है। आणि त्या मंडळी काय आहे याचं एक अद्भुत असं उत्तर पहिलं तिमोथेला पत्र 3 अध्याय आणि त्याचं 15 वचन उत्तर देतं। हाँ तो तू जान ले हाँ कि परमेश्वर इस्राएल में जो जीवित परमेश्वर की कलीसिया है। हाँ बस उत्तर काफी है। परमेश्वर की मंडली क्या है? जीवित परमेश्वर का घर है। आणि मंडळी काय आहे तर जिवंत देवाची ती घर आहे परमेश्वर का मंदिर है। आणि परमेश्वराचं मंदिर आहे। मतलब वो जीवित परमेश्वर का मंदिर है। आणि जिवंत देवाचं ते मंदिर आहे। उसको मतलब मंडली जीवन से भरा हुआ है। आणि मंडळी जी आहे ती जीवनाने भरलेली आहे। एक प्रकार बोलेगा तो जीवन का एक संभरणी या एक पात्र है, वो एक भरकर रहने वाला बर्तन है वो। आणि जीवनाने भरपूर असलेलं एक ते भांड आहे। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। मंडली के बारे में हमें एक सच्चा प्रकाश होना जरूरी बात है। आणि मंडळी संबंधाने एक खरा प्रकाश राहणं खूप गरजेचं आहे। मंडली मानो प्रभु वहां पर रहता है, प्रभु का मंदिर है बोलेगा तो ये दुनिया का जैसा कोई मंदिर वो भवन नहीं है, जीवित भवन है। आणि मंडळी हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू राहतो म्हणजे या जगाच्या रीतीप्रमाणे मंदिर नाही तर ते जिवंत मंदिर आहे। बोलने का मतलब उदार पाए हुए लोगों का झुंड है वो। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचा एक समुदाय आहे। ये आपको सबको मालूम आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे है ना। ये जो आज भी सच्चा उदार पाए हुए व्यक्ति में इतना एक अलग बात दिखना चाहिए। आणि खरंच तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये किती वेगळी अशा गोष्टी ह्या दिसायला पाहिजे। आप लोग पारखना। तुम्ही पारखा प्रयत्न। मतलब अगर आप एक झूठा विश्वास से चलते रहेगा तो धोखा हो जाएगा। आणि खोट्या विश्वासाने तुम्ही चालत राहिले तर फसल्या जा। है ना। मैं वास्तव में उदार पाया कि नहीं, आणि खरोखर माझं तारण झालेलं आहे का नाही। क्योंकि प्रेरितों का काम 2 अध्याय का 47 वचन की आखिरी भाग हम सबको बहुत सुपरिचित है। उदार पाए हुए लोगों को प्रभु प्रतिदिन मंडली में मिलाते आणि हैं। दुसरं प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 47 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे की तारण प्राप्त झालेल्या लोकांना दररोज प्रभू मंडळीमध्ये मिळवत असे। प्रभु की मंडली क्या है? आणि याचा अर्थ प्रभूची मंडळी काय आहे? उदार पाए हुए लोगों में झुंड है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचा तो समुदाय आहे। साधारण लोग नहीं, आणि साधारण लोक नाही,
पापियों का मंडली नहीं, आणि पापी लोकांची ती मंडळी नाहीये, उद्धार पाए वालों का मंडली है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांची ती मंडळी आहे. यीशु मसीह दुनिया में किस लिए आया? आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये कशा करता आले? खोए को ढूंढ करके उसको बचाने के लिए आया। मानव लूका 19:10। आणि जे हरवलेले त्यांना शोधण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. लूक त्याचा 19 अध्याय त्याचं 10 है वचन. ना, हम लोग खो गए थे, आपण हरवलेलो होतो पाप के कारण हम परमेश्वर से बहुत दूर थे, आणि पाप केल्या कारणाने देवापासून आपण खूप दूर होतो. परंतु प्रभु हमें ढूंढ कर आया। आणि प्रभू आपला शोध घेता आला, है ना, प्रभु हमें ढूंढ निकाला। आणि प्रभूने आपल्याला शोधून काढलं. इसका मतलब बहुत गहरा है बात। याचा अर्थ ही गोष्ट खूप गहन आहे. हम लोग स्वयं प्रभु के पास नहीं आया, आपण स्वतःहून प्रभूच्या जवळ नाही आलो, प्रभु हमें ढूंढ निकाला। आणि प्रभूने आपल्याला शोधून काढलं. अभी आप देखो प्रभु, आप कहाँ बड़े, आपको प्रभु ढूंढ कर आया। आणि प्रेरणो बघा, तू जिथे कुठे आहात तिथं प्रभु तुम्हाला शोधत आला. है ना, मेरा जन्म केरला में हुआ, परंतु मेरा उद्धार सिक्किम में हुआ। आणि माझा जन्म केरळमध्ये झाला, पण माझं लहान सिक्कीम मध्ये झालं. प्रभु हमको ढूंढ कर आया, मुझे ढूंढ कर वहां बनाया। आणि प्रभू मला शोधत त्या सिक्कीम मध्ये आला. देखो, आप देखो हमको कहाँ पर किस रीति में प्रभु ने हमें मानव पकड़ा, ये बात है। आणि कशा प्रकारे प्रभूने आपल्याला पकडलं या गोष्टीला महत्व आहे. प्रभु, एक बात जानना, आणि प्रेरणो एक गोष्ट जाणा, हमें उद्धार मिला बोलेगा तो आपको ये जानना है कि मुझे कहाँ पर उद्धार मिला। आणि आपल्याला तारण कुठे मिळालं? आत्मा में, आत्म्यामध्ये. हमारा आत्मा में। अभी आपको मालूम है कि हमारे में 3 भाग है। आणि आपल्याला ठाऊक आहे आपल्यामध्ये 3 भाग आहे. कौन कौन सा है? आणि ते कुठले आहे? हाँ, आत्मा, प्राण और शरीर। आत्मा, प्राण आणि शरीर. एक आत्मा का दाम कितना है? आणि एका आत्म्याची किंमत किती आहे? अगर आप सोचो, अपना सारा घर, सारे गाड़ी घोड़ा सब बेच करके 1 करोड़ रुपया मिल गया, प्रभु मेरे को उधार दे दो बोल के 1 करोड़ रुपया देगा, उधार मिलेगा? आणि तुम्ही विचार करा, तुमचं घर, दार, गाडी, सगळी संपत्ती विकली आणि 1 करोड तुम्हाला त्याचे मिळाले, आणि तुम्ही प्रभूला 1 करोड दिले आणि म्हटलं की प्रभू मला तारण दे, तुम्हाला त्या 1 करोड मध्ये तारण भेटेल का? आपने सब कुछ जो है सब कुछ बेच करके वो अमाउंट लाया, आणि तुमचं होतं नव्हतं सगळं काही विकून ती किंमत आणली, परंतु उससे आपको उधार मिलेगा? आणि त्याच्याद्वारे तुमचं तारण तुम्हाला भेटेल का? नहीं है ना। नाही. उधार का दाम 1 करोड़ रुपया नहीं, आणि तारणाची किंमत 1 करोड रुपये नाही, 10 करोड़ रुपए नहीं, 10 करोड रुपये नाही, यूं सारा दुनिया भेजेगा मिलने वाले अमाउंट भी नहीं। आणि सगळ्या जगातले पैसे एकत्र येऊन ते दिले तरी सुद्धा ती किंमत नाही होणार. इसलिए प्रभु उधार क्या किया? उधार दाम में नहीं देता, दान में देता। आणि म्हणून परमेश्वर तारण जे आहे ते आपल्याला किमतीमध्ये नाही देत, तर ते दान म्हणून देतो. अगर आप सोचो, उधार एवरेस्ट पहाड़ पर चढ़कर आने वालों को मिलेगा बोलेगा तो कितने लोग चले जाते? आणि मग जे एव्हरेस्ट डोंगर चढतील त्यांनाच तारण भेटेल असं जर म्हटलं तर किती लोक एव्हरेस्ट डोंगर चढू शकतील? चढ़ सकता है? चढू शकतात का? नहीं तो बोलेगा तो एक नदी तैर कर पार करके आओ बोलेगा तो सबको तैरना नहीं आता, तो तैरना आता, उसका क्या होगा? आणि मग एक नदी जी आहे ती पोहायची आणि तिला पार करायचं असं जर सांगितलं तर त्यांनाच तारण भेटेल, तर मग ज्यांना पोहता येत नाही त्यांना कसं काय तारण भेटेल? नहीं तो एक मारतो दौड़ में तू दौड़ करके फंसता हो, तुझे मिलेगा ऐसा बोलेगा तो? आणि एक मॅरेथॉन धावेमध्ये तू पळत पहिला ये मग तुला तारण भेटेल असं म्हटलं तर मग सगळ्यांनाच ते भेटेल का? नहीं तो तुम 100 किलोमीटर एक दिन चल करके 10 दिन ऐसे चलो बोलेगा, और तू जिसको भाव नहीं हो कैसे चलेगा? आणि मग तुला एका दिवसात 100 किलोमीटर चालायचं असं 10 दिवस चालायचं असं जर म्हटलं तर ज्याला पाय नाही तो कसं काय चालेल? ये उधार सबको चाहिए, आणि त्यानं तारण प्रत्येकाला पाहिजे, क्योंकि सब पापी है। कारण सगळंच पापी आहे. और ये पापी मरने के बाद कहाँ जाएगा? आणि पापी मनुष्य मेल्यानंतर कुठे जाईल? नरक जाएगा, नरकामध्ये जाईल, नरक जाएगा। नरकात जाईल. प्रियो, नरक है, प्रेनो नरक आहे, ये कोई डराने वाला बात नहीं। आणि ही काही घाबरवणारी गोष्ट नाहीये. मेरा प्रभु ने बोला, यदि तेरा दाहिने हाथ तुझे ठोकर खिलाया तो उसको काट कर फेंक दो, दोनों हाथ के साथ नरक में जाने से अच्छा है एक हाथ के साथ ठोकर में जाए। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की तुझा उजवा हात तुला जर फसवत असेल तर तो कापून फेकून दे,
दोन्ही हातासह नरकामध्ये जाण्यापेक्षा हे चांगलं आहे की एका हातासह तू स्वर्गामध्ये जाशील. और कोई बोलेगा कोई स्वर्ग नरक नहीं, ऐसा बोलेगा उसकी बात सुनना चाहिए. आणि कोणी तर असं म्हणेल की स्वर्ग नरक नाहीये तर त्याचं म्हणणं ऐकायला पाहिजे का? मेरे प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, उनकी बातों के बीच मत जाओ. यीशु मसीह जो कहा सत्य कहा. आणि त्यानं मी तुम्हाला सांगतो ते लोक जे असे बोलतात त्यांच्या म्हणण्याकडे जाऊ नका, तर जे प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं ते सत्य सांगितलं. यीशु मसीह कभी झूठ नहीं बोलता. आणि येशू ख्रिस्त कधी खोटं नाही बोलत. नरक है प्रियो, आणि नरक आहे बहनो, वो हमेशा जलने वाला आग है. आणि ती निरंतर जळणारी ती आग आहे. वहाँ पर कीड़ा भी नहीं मरता. आणि त्या आगीमध्ये किडे सुद्धा मरत नाही. वो अनंत आग है. आणि ती अनंत कालची अग्नी आहे. यो उस अनंत आग से बचना अनेक पापियों का कर्तव्य है. आणि त्या अनंत कालच्या अग्नीपासून वाचणं हे प्रत्येक पाप्यांचं कर्तव्य आहे. और उसको लिए प्रभु ने मैंने क्या किया, दान में दे रहा है, उदार दान दे रहा है. आणि त्या अनंत कालच्या अग्नीपासून आपल्याला जे तारण लागतंय ते तारण प्रभू दान म्हणून देत आहे. आपने उधार पाया. आणि तुमचं तारण झालं का? ये प्रभु दान में देते हुए भी आपने उधार पाया. आणि प्रभू ते दान म्हणून देत आहे तरी सुद्धा तुम्ही तारण प्राप्त केलं का? प्रभु ने आपसे कुछ भी नहीं मांगा. आणि त्याच्या बदल्यामध्ये प्रभूने तुमच्याकडे काही नाही मागितलं. प्रियो, प्रभु हमारे लिए इतना बड़ा उद्धार तैयार करके वो अपने पास आने वालों को दान में दे रहा है. आणि प्रभूने एवढं मोठं तारण आपल्याकरता तयार करून त्याच्याजवळ जे येणार आहे त्यांच्याकडे ते तारण दान म्हणून देत आहे. भाव एक हल्की बात नहीं. आणि पाप साधारण गोष्ट नाही. प्रियो, हमको बचाने के लिए प्रभु ने उस पाप अपने ऊपर ले लिया. आणि आपल्याला वाचवण्याकरता प्रभूने ते पाप आपल्या स्वतःवर घेतलं. सुसमाचार क्या है? सुवार्ता काय? सुसमाचार यीशु मसीह. आणि सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. सुसमाचार एक व्यक्ति है. आणि सुवार्ता एक व्यक्ती आहे. आपने सुसमाचार पाया. आणि तुम्हाला सुवार्ता मिळाली. पाया बोलने का अर्थ आपने मसीह को पाया. आणि तुम्हाला मिळाला याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताला प्राप्त केलं. दूसरा तिमोथी 2:8 पौलुस कहता है, दावीद की संतान होकर के जन्म लेकर के जीवन लेकर के मर करके जी उठा, ये यीशु मसीह ही मेरा सुसमाचार है. आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की दाविदाचं बीज होऊन जन्मलेला आणि मेलेल्यातून पुनरुत्थान प्राप्त केलेला प्रभू येशू ख्रिस्तच माझी सुवार्ता आहे. प्रियो, ये सुसमाचार क्या है? आणि प्रियांनो, ही सुवार्ता काय आहे? यीशु मसीह है. ती येशू ख्रिस्त आहे. उद्धार क्या है? आणि तारण काय आहे? यीशु मसीह है. येशू ख्रिस्त आहे. शिमोन ने यीशु मसीह को जब खतना करने के लिए लाया था, उस समय में अपना हाथ में लेकर के लूका उसका 2 अध्याय का 31 वचन में शिमोन क्या कहता है मालूम है? आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची सुनता करण्याकरता त्याला आणण्यात आलं त्यावेळेला शिमोनाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्यावेळेला शिमोन काय म्हणतोय? मेरे आँख ने तेरे उद्धार को देख लिया है. तेरे उद्धार को मेरी आंखों ने देख लिया. जिसे तूने सब देशों के लोगों के सामने तैयार किया. देखा, सारे देशों की सारे जातियों के लिए तैयार किया हुआ उद्धार मैंने देखा. वो उद्धार क्या है? वो प्रभु यीशु मसीह है. आणि सर्व जातीच्या सर्व राष्ट्रांसाठी तारण केलेलं जे आहे ते मी पाहिलेलं आहे आणि ते काय आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभु यीशु मसीह हमारा उद्धार करने के लिए आया. आणि त्यानं प्रभू येशू ख्रिस्त आपलं तारण करण्याकरता आला. हम पापियों को बचाने के लिए आया. आपण जे पापी आहे ते आपल्याला वाचवण्याकरता आला. नरक की भयानक सजा से छुड़ाने के लिए आया. आणि नरकाच्या भयंकर अग्नीपासून आपल्याला मुक्त करण्याकरता आला. आपने कितने बार सुना होगा. आणि किती वेळा तुम्ही ऐकलं असेल. मैं आपको बहुत प्रभु का प्यार में पूछना चाहता हूँ, आणि प्रभूच्या खूप प्रेमामध्ये मी तुम्हाला विचारू इच्छितो, क्या आप एक कबूल करते हैं कि आप पापी हैं? आणि तुम्ही या गोष्टीला मान्य करता का तुम्ही एक पापी आहात? प्रियो, प्रभु यीशु मसीह ये दुनिया में किस लिए आपने सुना आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला तुम्ही ऐकलं ना? है ना? जब पहला तिमोथी 1 अध्याय इसका 15 वचन में हम पढ़ता है, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये आपण वाचतो. यह बात सच और हर प्रकार से मानने की योग्य है. देखो ये बात सच है. देखो बाइबल परमेश्वर का वचन कहता है ये बात सच्चा बात है. आणि परमेश्वराचं वचन बायबल असं सांगतो की ही गोष्ट सत्य आहे. हाँ. हर प्रकार से मानने की योग्य है हाँ। कि यीशु मसीह पापियों का उद्धार करने के लिए हाँ। जगत में आया. देखो यीशु मसीह दुनिया में किस लिए आया? आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आले?
पापियों का उद्धार करने के आणि लिए। पापी लोकांचं तारण करण्याकरता आले। प्रियो, ये दुनिया में आपको कभी भी कहीं भी जाकर के और कोई भी नाम ऐसा नहीं मिलेगा कि कोई पापी का उद्धार करने के लिए आया करता। आणि तुम्हाला जगामध्ये कधीही कुठल्याही प्रकारे असं नाव भेटणार नाहीये की कोणी पापी लोकांचं तारण करण्याकरता आला। प्रियो, वो नाम तक क्या बताता? आणि त्यानं ते नाव सुद्धा आपल्याला काय सांगतं? यीशु नाम का अर्थ आपको मालूम है ना? आणि येशू या नावाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे ना? हमें पाप से मुक्त करने वाला या छुड़ाने वाला। आणि आपल्याला पापापासून मुक्त करणारा ये यीशु मसीह आपका पापों के लिए मर गया, आपको मालूम? आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापाकरता मेला हे तुम्हाला ठाऊक आहे का? अब मुझे एक आप दिल खोल कर बताओ, आणि तुम्ही आपलं हृदय उघडून मला सांगा। आपका दिल में शांति है? आणि तुमच्या हृदयामध्ये शांती आहे? सच्चा शांति आपके दिल में है? खरी शांती तुमच्या हृदयामध्ये आहे? शांति आपने अनुभव किया? आणि त्या शांतीचा तुम्ही अनुभव केला? आज आप सच में शांति में हैं? आज खरोखर तुम्ही शांतीमध्ये आहात? प्रियो, एक पापी का दिल में शांति नहीं। आणि प्रेम एक पापीच्या हृदयामध्ये शांती नाही। आप समझ रहे? तुम्ही विचार करा, आपका अशांति का कारण क्या है? तुमच्या अशांतीचं कारण काय आहे? हमें पाप आहे। प्रभु ने हमें शांति देने के लिए क्या किया आणि प्रभूने आपल्याला शांती देण्याकरता काय केलं? है? प्रभु कोलोसियों पहला अध्याय का 20 वचन कहता है, गलतीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 20 वचन अशा प्रकारे उसके सांगतं, क्रूस पर बहे हुए लहू के द्वारा हाँ, मेल मिलाप करके हाँ। सब वस्तुओं का उसी के द्वारा अपने साथ मेल कर ले। मेल कर लिया। मतलब हमारा शांति के लिए प्रभु ने क्रूस पर लहू बहाया। आणि आपल्या शांतीकरता प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर रक्त सांडवलं। प्रियो, एक बात जानना कि अगर आपको शांति मिल गई है बोलना है तो यीशु मसीह आपके जीवन में आना चाहिए। आणि तुम्ही म्हणता की शांती मला मिळाली आहे, तर मग प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे। यीशु मसीह आपका जीवन में है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे का? हाँ, पर को प्रियो, आणि तुम्ही पार का प्रिय? क्योंकि एफेसियों दूसरा अध्याय उसका 14 वचन कहता है, मसीह हमारा शांति। आणि इफिसकराचं पत्र दुसरा अध्याय त्याचं 14 वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती आहे। यीशु मसीह यदि आप में है, आपको पक्का शांति है। आणि येशू ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे तर निश्चित तुम्हाला शांती आहे। क्योंकि यशायाह पवित्रता यीशु मसीह के बारे में बताता है, वो शांति का राजकुमार है। यशायाह 9:6। आणि यशा त्याचा 9 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये यशा संदेश असं म्हणतो की तो शांतीचा राजकुमार आहे। प्रियो, वो उसके बिना आप एक शांति का जीवन नहीं बिता सकते। आणि त्याच्या खेरीज तुम्ही एक शांतीचं जीवन नाही जगू शकत। यदि आपको कुछ बीमारी आएगा, कोई तकलीफ आएगा, मृत्यु निकट आएगा, आप एकदम अशांति में डूब जाएगा। आणि तुमच्या जीवनामध्ये कुठला त्रास संकट येईल तर तुम्ही एकदम अशांतीमध्ये डुबून जाल। तो आपको उससे प्रभु बचाना चाहता। आणि त्याच्यापासून प्रभू तुम्हाला वाचू इच्छितो। प्रभु ही एकमात्र उद्धार करता है। आणि प्रभूचं एकमात्र तारण करता आहे। प्रभु यीशु मसीह ही आपके पापों के लिए सूली पर मरा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापांकरता वधस्तंभावर मेला आहे। ये सच्चाई जानना आणि हे सत्य तुम्ही जाणा। है ना? प्रभु यीशु को अपना दिल दे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय द्या। पाप क्षमा का अनुभव पाना, आणि पाप क्षमेचा अनुभव प्राप्त करा। है ना? कैसे भी प्रभु पर विश्वास करने से हमें उद्धार नहीं मिलेगा। आणि कशाही प्रकारे प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास करून आपल्याला तारण नाही भेटणार। है ना? आपको अपना पाप कबूल करके यीशु मसीह को अपना प्रभु करके अंगीकार करना है। आणि तुम्ही आपले पाप आपल्या मान्य करून येशू ख्रिस्ताला प्रभु म्हणून स्वीकार करायचंय। देखो, यहाँ पर एक बहुत बड़ी बात, अगर आप मैं भी यीशु पर विश्वास करता है बोलने से काफी नहीं। आणि मी सुद्धा प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो एवढं बोलणं पुरेसं नाही। आपको पाप क्षमा कब मिलेगा? आणि तुम्हाला पापाची क्षमा केव्हा भेटेल? प्रभु यीशु मसीह ही सच्चा सुसमाचार है। यहाँ प्रभु यीशु मसीह एकमात्र उद्धार करता है। ये बात सुसमाचार सुन करके विश्वास करके प्रभु यीशु को अपना प्रभु मानकर जब ग्रहण करेगा, तभी आपको पाप क्षमा का अनुभव मिलेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच एकमात्र तारण करता आहे। ही सुवार्ता ऐकल्यानंतर जो कोणी आपले पाप प्रभू समोर मान्य करतो आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनातला प्रभू म्हणून स्वीकारतो त्यालाच पापांची क्षमा मिळते। आपके जीवन में ऐसा हुआ? तुमच्या जीवनामध्ये असं झालंय का? अभी तक आपने हमारा सच में उद्धार पाया? आणि आतापर्यंत तुम्ही खरोखर तारण प्राप्त केलंय का? आप दिल से आप बोल पाएंगे मैं उद्धार पाया? आणि तुम्ही एकदम अंतःकरणाने असं म्हणू शकाल की माझं तारण झालं, मुझे पाप क्षमा मिला करके आप बोल पाएंगे? आणि मला पापांची क्षमा मिळाली असं आपण म्हणू शकतो का? यीशु मसीह मुझ में आ गए करके बोल पाएंगे? आणि येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आला असं आपण म्हणू शकतो का? क्योंकि सुसमाचार क्या है? कारण सुवार्ता काय आहे?
क्या है? यीशु मसीह। आप लोग सब लोग बोलने का। आणि तुम्ही सगळ्यांनी सांगायचं सुवार्ता काय आहे प्रभु यीशु मसीह। देखो ये सब एक प्रचार नहीं, ये एक क्लास है। आणि हा एक प्रचार नाही तर हा क्लास सुद्धा आहे हाँ, यीशु मतलब सुसमाचार क्या है? आणि सुवार्ता काय आहे प्रभु यीशु मसीह। आणि प्रभु येशू ख्रिस्त आहे उद्धार क्या है? तारण काय प्रभु आहे यीशु प्रभु मसीह। यीशु मसीह। प्रभु येशू ख्रिस्त आहे और उद्धार पाए हुआ लोगों में प्रभु ने आशा दिया है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने आशा दिली आहे वो आशा क्या है? आणि ती आशा काय आहे यीशु मसीह। आणि ती आशा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आहे पड़ोसियों पहला अध्याय का 27 है। आणि कलसीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 27 वचन जिस पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा हाँ। कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातियों में हाँ। उस भेद की महिमा का मूल्य क्या है, हाँ। और वह यह है हाँ। मसीह जो महिमा की आशा है हाँ। तुम्हें रहता है। हाँ, देखा मतलब महिमा का आशा क्या है? यीशु मसीह है। आणि गौरवाची आशा काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे उद्धार पाया हुआ व्यक्ति में क्या है? जीवित आशा है। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये काय आहे तर जिवंत आशा आहे वो आशा कौन है? आणि ती आशा कोण आहे प्रभु यीशु मसीह। आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे मतलब यीशु मसीह जिस व्यक्ति में है वो व्यक्ति में क्या है? आशा है। आणि ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या व्यक्तीमध्ये काय आहे तर आशा आहे आपका जीवन आशा भरा जीवन है। आणि तुमचं जीवन आशेने भरलेलं जीवन आहे अभी यीशु मसीह एक व्यक्ति में अगर आ गया आणि एक व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला तर तो क्या हो गया? मग काय झालं नया सृष्टि में। आणि तो एक नवीन उत्पत्ती झाला दूसरा कुरिन्थी 5:17। दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 17 वचन देखिए, आप इस विषय को बहुत गहराई में सच्चा रीति में परख करके जानना, क्योंकि हम प्रभु के आगमन की निकटता में है और किसी प्रकार की मानव धोखे में नहीं है। आणि हा विषय जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे पारखून तुम्ही जाणार कारण का की आपण प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आलेलो आहोत कुठल्याही प्रकारे फसवणुकीमध्ये अडकू नका आप मसीह में आ गए तो तुम्ही ख्रिस्तामध्ये आलेले आहात तर आप एक नया सृष्टि है। तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात पुराना बात बीत गया, आणि जुन्या त्या गोष्टी होऊन गेल्या अभी सब कुछ नया मिल गया। आणि आता सर्व काही नवीन झालं ये वचन कहता है, हे वचन सांगतं ये आपका अनुभव है क्या? आणि हा तुमच्या जीवनाचा अनुभव आहे का आपका जीवन बदल गया करके आपका घर का लोग गवाही देंगे? आणि तुमचं जीवन बदललं हे तुमच्या घरातले लोक साक्ष देतील हाँ, मुझे बताओ। तुम्ही मला सांगा क्योंकि आपको एक गवाही होना जरूरी बात है। आणि तुमची एक साक्ष राहणं गरजेची आहे मसीह में आया हुआ अनेक लोगों के बारे में एक गवाही पक्का रहता। आणि ख्रिस्तामध्ये आलेल्या सर्व लोकांची एक साक्ष निश्चितच राहते अपना घर का लोग आपका बारे में गवाही देना चाहिए कि ये व्यक्ति बदल गया। आणि तुमच्या घरातल्या लोकांनी तुमच्या संबंधाने साक्ष द्यायला पाहिजे की हा व्यक्ती बदलला बंधु लोग, पड़ोसी लोग बोलना चाहिए ये व्यक्ति बदल गया। आणि बंधू लोक आणि शेजारचे लोक म्हणायला पाहिजे की हा व्यक्ती बदलला आप ऑफिस में काम करता है तो ऑफिस का लोग गवाही देना चाहिए कि ये व्यक्ति बदल गया। आणि तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ऑफिसच्या लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे की हा व्यक्ती बदलला है मतलब जहां पर भी जाएगा वहां पर लोग गवाही देना चाहिए कि ये व्यक्ति बदला हुआ व्यक्ति है। आणि मग तुम्ही जिथे कुठे जाल तिथल्या लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे की हा व्यक्ती बदललेला व्यक्ती आहे आप सोचो, तुम्ही विचार करा हम किसी को भी अपन न्याय न करें। आणि कधी कोणाचा न्याय करू नका आपको ऐसा एक गवाही है क्या? अशी एक साक्ष आहे का है? आपके घर के लोग आपके बारे में बोलेंगे कि वो बदल गया करके। आणि तुमच्या घरातले लोक तुमच्या संबंधाने असं सांगतील का हा तो बदलला आहे Praise the Lord। Praise the Lord. बहुत इम्पोर्टेंट बात है। आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट बंधु लोग, पड़ोसी लोग, मित्र लोग, देश के लोग आपके बारे में क्या गवाही देंगे भाई? आणि तुमचे मित्र लोक तुमचे नातेवाईक तुमच्या शेजारचे लोक आणि तुमच्या गावातले लोक तुमच्या संबंधाने काय साक्ष देतील ये गवाही सबसे जरूरतमंद बात है, आणि ही साक्ष सगळ्यात महत्वपूर्ण आहे क्योंकि ये वचन में लिखा हुआ अनेक बात रियली वैसे ही होता है। आणि वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट बरोबर तशीच होते कभी हम जो नया जन्म पाया, उद्धार पाया, प्रभु की आत्मा पाया, तो फिर हमारा जीवन कैसे होना चाहिए? आणि आपलं तारण झालं नवा जन्म प्राप्त केला प्रभूचा आत्मा आपण प्राप्त केलं तर आपलं जीवन कसं राहिलं पाहिजे एक सच्चा मसीह जीवन, आणि एक कडक ख्रिस्ती जीवन आत्मा से भरा हुआ जीवन है। आत्म्याने भरलेलं जीवन आहे बहुत ध्यान से सुनना। खूप लक्ष देऊन ऐका आप लोग मतलब ये जो क्लास अभी मैं बहुत स्लो जाऊंगा, लेकिन और भी शायद एक क्लास मुझे लेना ना पड़े, क्योंकि मुझे ये बात लेने के लिए, ये बात समझाने के लिए पवित्र आत्मा बोझ दिया, इसलिए मैं प्रभु से आलोचना पा करके मैं आपको दे रहा हूँ।
आणि खूप आपण हळूहळू जाणार आहे की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा क्लास घेण्याची मला गरज पडू नये. कारण का की आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूने मला सांगितलं म्हणून मी हा क्लास घेत आहे. आप कौन है? आप उधार पाया है तो आपको जानना चाहिए मैं आज एक प्रभु का बेटा है, प्रभु का बेटी है. आणि तुमचं जर तारण झालेलं आहे तर तुम्ही या गोष्टीला जाणायला पाहिजे की मी प्रभूचा एक मुलगा आणि मुलगी आहे मैं और लोगों के जैसा नहीं. आणि इतर लोकांप्रमाणे मी नाहीये. न, एक बार का आपको शायद बताया, मैंने मालिक से पहले भी बताया होगा. आणि याच्या अगोदरही मी कदाचित सांगितलं असेल. एक बार एक मुर्गी की अंडे के मुर्गी में उगावनी आकर अंडा दी. आणि एकदा असं झालं की कोंबडीचं जे अंड आहे ते गरुड येऊन त्याने ते अंड घेऊन गेला. और मुर्गी उसके ऊपर बैठ करके आकर एक दिन वो उगाव का बच्चा भी बाहर आया. कोंबडीच्या पिल्लांमध्ये नहीं ऐसे नहीं बोला. अच्छा कोई बात नहीं. गरुडाने काय केलं की त्याचं एक अंड जे आहे ते कोंबड्यांच्या अंड्यासोबत एक अंड दिलं. हा. आणि काही दिवसानंतर असं झालं की कोंबडी त्या अंड्यावर बसली आणि त्या अंड्यातून गरुडाचा पिल्लू बाहेर आलं. मतलब बाकी मुर्गी के बच्चे के साथ ये भी बाहर आया. हा, इतर कोंबड्यांच्या पिल्लांसोबत गरुडाचं पिल्लू पण बाहेर आलं. अभी ये मतलब अभी मम्मी लेकर जाता है और कीड़ा टूटता है और पाव से और मतलब ये उगा वो भी ये करता है तो ऐसा करना पड़ता है. वो भी करने लगा. ऐसे चल रहा था. आणि मग काय ते कोंबडी आपल्या पिल्लांना घेऊन जाते, आपल्या पायांनी ती जमीन अशी उस्तरते आणि किडे मिळाल्यानंतर ते खाते. त्याचप्रमाणे गरुडाचं पिल्लू सुद्धा तसं करू लागलं. लेकिन एक बार ये माँ उगाव ने देखा यार ये मेरा बच्चा भी है, इसके साथ कीड़ा खाते रहता है. ये अभी इसको क्या मला समजायला पडेल. आणि एकदा गरुडाने वरतून पाहिलं की माझा जे मुलगा आहे, माझं जे पिल्लू आहे की या कोंबड्यांच्या पिल्लांसोबत किडे खात आहे, तर काही याचं करावं लागेल. ये धीरे उसके पास आया आणि हा गरुड जो आहे तो हळूच आपल्या पिल्लाच्या जवळ आला और आकर उसको बताया आणि येऊन त्याला सांगितलं, देख बेटे तुम मुर्गी के बच्चे नहीं, तुम मेरे बच्चा है, उगाव का बच्चा है. तुझे ऊपर उड़ करके मतलब ये जो है तुम्हारे साथ वो भी तेरा भोजन है, ये तुझे जान. आणि तू या कोंबडीचं पिल्लू नाहीये तर तू माझं पिल्लू आहे आणि तुला एकदम आकाशामध्ये उंच उडायचं आहे. आणि आता तू ज्यांच्या सोबत आहे ते सुद्धा तुझं भोजन आहे. तू देख तुझे मेरे जैसा अंग है, मतलब ये है, तुम ऐसा ये मत कर, ये कीड़ा खाने के लिए नहीं. आणि बघ तुला माझ्यासारखेच पंख आहे, तू माझ्या समानच आहे, तू किडे खाण्याकरता नाही जन्मला. उसने उसको प्रोत्साहन दिया आणि मग गरुडाने आपल्या पिल्लाला प्रोत्साहन दिलं और उसने थोड़ा पंखी ला करके देखा. आणि त्याने थोडंसं पंख हलवून बघितले. हाँ सच में ये जैसे नहीं, मैं तो उड़ रहा है. आणि मग यांच्याप्रमाणे नाही, मी तर उंच उडत आहे. धीरे धीरे वो अपना माँ के साथ उड़ करके रूम में. आणि हळूहळू तो आपल्या आईसोबत असा वरती उडत फिरू लागला. अभी आप कौन है? आता तुम्ही कोण आहात? प्रभु का संतान है ना. आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात ना. प्रभु का संतान कैसे चलना चाहिए? आणि प्रभूच्या लेकरांनी कसं चालायला पाहिजे? है? आपको बिल्कुल ये दुनिया के लोगों से एक अलग ही जीवन बिताने के लिए प्रभु ने आपको अलग किया. आणि जगाच्या लोकांपासून एकदम वेगळं जीवन जगण्याकरता प्रभूने आपल्याला या जगामधून वेगळं केलं. एक्लीसिया मतलब मंडली को बोलता है एक्लीसिया. एक्लीसिया का पद का अर्थ क्या है? आणि मंडळी या शब्दाचा अर्थ काय आहे? हाँ प्रभु ने अपने लिए अलग किया हुआ जीवन. आणि प्रभूने आपल्या गौरवाकरता जगातून वेगळा केलेला समुदाय. अभी आपने थोड़े देर पहले प्रभुदास ने निर्गमन 19 अध्याय का 5-6 वचन पढ़ करके बताया. आणि थोड्या वेळापूर्वी प्रभूच्या दासाने निर्गमन 19 अध्याय 5-6 वचन सांगितलं. मतलब प्रभु का नीच संबद्ध बन करके याजक गण बन करके प्रभु का सेवा करने के लिए प्रभु ने सारी जाति के लोगों से अलग किया. वो लोग था झुंड था इस्राएल. आणि प्रभूच्या लोकांनी आपल्या करता वेगळं होऊन बाहेर काढलेला याजक होण्याकरता प्रभूच्या सेवेकरता वेगळं केलेल्या लोकांचा समुदाय होता ते इस्रायल लोक. प्रियो मंडली का एक सच्चा प्रकाश आपको मिलना चाहिए. आणि प्रिय मंडळीचा एक खरा प्रकाश आपल्याला भेटायला पाहिजे. जब तक वो मिलेंगे नहीं तब तक उसका योग्य जीवन आप नहीं बिता पाएंगे. आणि जोपर्यंत तो भेटणार नाही त्याच्या योग्य जीवन आपण जगू शकणार नाही. जो भी उदार पाया उसने प्रभु की आत्मा पाया. आणि ज्याचं कोणाचं तारण झालं त्याला प्रभूचा आत्मा मिळाला. अब आपको ये बात को बहुत
सीरियसली करना है। आणि या गोष्टीला खूप गांभीर्याने जाणायचंय. सिर्फ आत्मा पाया जानना काफी नहीं। आणि फक्त आत्मा मिळाला एवढं जाणणं पुरेसं नाही. प्रभु के लोगों की यात्रा जीवन आत्मा से हो रहा है। आणि प्रभूच्या लोकांचं जीवन हे आत्म्याच्या द्वारे राहायला पाहिजे. प्रभु के लोग अपनी बुद्धि और ज्ञान के अनुसार नहीं चलता। आणि प्रभूचे लोक आपल्या बुद्धी आणि ज्ञानच्या अनुसार चालत नाही. नीतिवचन 14 का 12 और 16 का 25 दोनों वचन क्या बोलता? आणि नीतिसूत्र 14 अध्याय त्याचं 12 वचन आणि 16 अध्याय त्याचं 25 वचन आपल्याला काय सांगतं? जब एक मार्ग इंसान को अच्छा देख पड़ता बोलेगा तो वो अपना बुद्धि के अनुसार चलता, बुद्धि के अनुसार अच्छा देखता, परंतु वो मृत्यु है। आणि एक मार्ग मनुष्याला चांगला वाटतो पण त्याच्या शेवटाच मृत्यू पथच दिसते. हाँ। म्हणजे काय आहे की मनुष्य ज्या वेळेला आपल्या बुद्धीच्या अनुसार चालतो त्यावेळेला तो मार्ग त्याला चांगला वाटतो पण शेवटी त्याच्या मार्गाच्या शेवटी मरणच राहतो. नया जन्म पाया हुआ व्यक्ति को बुद्धि के अनुसार नहीं चलना। आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या मनुष्याने बुद्धीच्या अनुसार चालायचं नाही. हमें आत्मा के अनुसार चलना। आपल्याला आत्म्याच्या अनुसार चालायचंय. तो आत्मा के अनुसार चलना है तो क्या होना पड़ेगा? आणि जर आपल्याला आत्म्याच्या अनुसार चालायचं तर मग आपण काय करायला पाहिजे? आपको रोज आत्मा में भरना है। आणि दररोज आत्म्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. वो ध्यान देना। आणि खूप लक्ष द्या. आप जब तक आत्मा में नहीं भरोगे आप आत्मा में चल नहीं पाएंगे। आणि जोपर्यंत तुम्ही आत्म्यामध्ये भरणार नाही तोपर्यंत आत्म्याच्या द्वारे चाललंय सुद्धा जाणार नाही. आज बहुत लोग अपने आप को ख्रिस्ती बोलता है, विश्वासी बोलता है, परंतु वो आत्मा में नहीं चलता। आणि पुष्कळ लोक आपल्या स्वतःला ख्रिस्ती म्हणतात पण ते आत्म्याच्या अनुसार नाही चालत. वो ध्यान से समझा। आणि खूप लक्ष देऊन ऐका. जब एफएससी 5:18 वचन मतलब साधारण कई भाषा में वो एक आज्ञा रूप में नहीं परंतु कुछ भाषा में आज्ञा रूप में ही लिखा है। आणि फिसकाराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 18 वचन जे आहे ते पुष्कळ भाषेमध्ये एक आज्ञा म्हणून नाही दिलेलं आहे पण काही भाषेमध्ये आज्ञा म्हणून दिलेलं आहे. आत्मा में भरते जाना। आणि आत्म्यामध्ये भरत चला. आपको आत्मा में भरना है। आणि आपल्याला आत्म्यामध्ये भरायचंय. अरे आपके लोग गुस्सा में भर जाता है तो वो फिर बाकी जो भी काम होता है बिगड़ा हुआ काम होता है। आणि काही लोक रागाने भरतात मग त्याच्याद्वारे करणारं जे काम आहे ते सगळं वाईटच काम राहतं. कई लोग नशा में भर जाता है तो बात बिगड़ा रहता। आणि मग काही लोक नशेने भरून जातं मग ती गोष्ट बिघडलेली राहते. प्रयोग हमें आत्मा में भरना है। आणि प्रियनो आपल्याला आत्म्यामध्ये भरायचंय. हर एक उदार पाए हुए लोग ये जानना है कि अगर आप एक सच्चा विजय मसीह जीवन बिताना चाहता है तो आपको रोज आत्मा में भरना है। आणि खरं ख्रिस्ती जीवन जगण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला दररोज आत्म्यामध्ये भरायचंय. कल की भरपूरी में आज आप नहीं चल सकते। आणि काल जे तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर झाला त्याच्यामध्ये आज नाही चालू शकत. आज आपको फिर से नया रीति में आत्मा में भरना है। आणि आज तुम्हाला पुन्हा नवीन रीतीने आत्म्यामध्ये भरायचंय. आप नया जन्म पाया हुआ मन व्यक्ति है तो आप परमेश्वर का संतान है। आणि नवा जन्म प्राप्त झालेला तुम्ही एक मनुष्य आहात तर तुम्ही देवाचे पुत्र आहात. परमेश्वर का संतान आत्मा के अनुसार चलता। आणि जे देवाचे पुत्र आहेत ते आत्म्याच्या अनुसार चालतात. रोमी 8:14 आपको मालूम। रोम 8 अध्याय 14 वचन तुम्हाला ठाऊक आहे. जितने लोग आत्मा की चलाए चलते हैं वे ही परमेश्वर का पुत्र है। आणि जितके लोक आत्म्याच्या द्वारे चालविले जातात तेच देवाचे पुत्र आहे. सही बात है। खरं आहे. उसको आत्मा में कब चलेगा? आणि याचा अर्थ एक मनुष्य आत्म्यामध्ये केव्हा चालेल? आत्मा में भरेगा तो। आणि ज्या वेळेला आत्म्यामध्ये भरपूर होईल तेव्हा. आप में आत्मा है तभी भी आप आत्मा में चलना जरूरी नहीं। आणि तुमच्यामध्ये आत्मा आहे पण तरी सुद्धा तुम्ही आत्म्याच मध्ये चालाल असं काही नाही. और हमारे उदार किए हुए स्वर्गीय पिता की इच्छा क्या मालूम है? आणि ज्याने आपलं तारण केलं त्या स्वर्गीय पित्याची आपल्या संबंधाने इच्छा काय माहिती का? वो एफएससी 3 अध्याय का 19 वचन। आणि फिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 19 और वचन. मसीह के उस प्रेम को जान सको हाँ। जो ज्ञान से परे है हाँ। कि तुम परमेश्वर की सारी भरपूरी तक हाँ। परिपूर्ण हो जाओ। हाँ देखिए प्रभु हमारा हम परमेश्वर का संतान होने के बाद में हमें सारे परमेश्वर की भरपूरी तक परिपूर्ण होते जाना है। आणि आपण देवाचे पुत्र झाल्यानंतर आपण परमेश्वराच्या सर्व परिपूर्णतेमध्ये परिपूर्ण व्हायचंय. आप बहुत ध्यान से सुनना प्रिय। आणि खूप लक्ष देऊन ऐका. हम परमेश्वर का संतान है। आपण देवाचे पुत्र आहोत. हमें परमेश्वर की सारी परिपूर्णता हमें परिपूर्ण बनते जाना है। आणि आपण परमेश्वराच्या सर्व प्रकारच्या परिपूर्णतेमध्ये परिपूर्ण व्हायचंय. ये कब होगा? हे केव्हा होईल? जब हम आत्मा में बढ़ते जाएगा। आणि ज्या वेळेला आपण आत्म्यामध्ये भरत जाऊ. उस परिपूर्णता में हमें बढ़ना। जैसे अभी मत्ती 5:48 में क्या लिखा? आणि मग ते 5 अध्याय त्याच्या 48 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जैसे तुम्हारे स्वर्गीय पिता सिद्ध है वैसे तुम भी सिद्ध बनो।
आणि ज्याप्रमाणे तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे त्याप्रमाणे तुम्हीही परिपूर्ण होत जा. बहुत बड़ी बात है भाई। आणि खूप मोठी गोष्ट आहे. परंतु हम जब ये दुनिया में रहने के समय आणि आपण या जगामध्ये राहत असताना और अभी हमारा आत्मा का उद्धार जरूर हुआ, आणि आपल्या आत्म्याचं तारण निश्चितच झालं, हमारा प्राण का उद्धार नहीं हुआ, आणि आपल्या जीवाचं तारण नाही झालं, हमारे शरीर का उद्धार नहीं आणि हुआ, आपल्या शरीराचं तारण नाही झालं. इसलिए एक बड़ा लड़ाई है, आणि म्हणूनच त्याच्यामध्ये एक मोठं युद्ध आहे खतरा खतरा बहुत है। आणि त्याच्यामध्ये खूप धोका आहे. लेकिन हमें आत्मा में चलना सीखना है। आणि आपल्याला आत्म्यामध्ये चालायला शिकायचंय. आपको मालूम है एफेसियों 4:30 में क्या बोला? आणि करायचं पत्र 4 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये काय लिहिलंय? आत्मा को शोकित ना करो। आत्म्याला शोकित करू नका. और कब आत्मा शोकित हो जाता आणि है? आत्मा दुःखी केव्हा होतो? उसके 29 में लिखा है, आणि त्याच्या 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. हमारा हड्डीला स्वभाव, आणि आपला हट्टी स्वभाव, है ना, दूसरे को हम क्षमा देने के लिए तैयार नहीं, आणि दुसऱ्याला क्षमा द्यायला तयार है नाही, ना, दूसरे के सामने अपने आप को छोटा करने के लिए तैयार आणि नहीं, दुसऱ्या समोर आपण स्वतःला छोटं करायला तयार है ना, नाही, प्रभु का बात मानने के लिए तैयार आणि नहीं, प्रभूच्या आज्ञेचं पालन करायला तयार नाही. प्रभु की इच्छा को ठानना वो हमारे लिए एक तमाशा है। आणि प्रभूची इच्छा टाळून देणं हा एक आपल्या करता तमाशा आहे. तो क्या हो गया? मग काय झालं? आपने प्रभु के आत्मा को शोकित किया, आणि आपण प्रभूच्या आत्म्याला शोकित केलं, आत्मा को शोकित किया तो फिर आत्मा आपसे बात नहीं करेगा, आणि आत्म्याला शोकित केलं तर मग आत्मा आपल्याशी नाही बोलणार, है, आत्मा हमें आप चल नहीं पाएगा। आणि आत्म्यामध्ये तुम्ही चालू नाही शकणार. वो ध्यान से पढ़े तो आणि खूप लक्ष देऊन पार करा. आपने प्रभु के आत्मा का वाणी सुना था, आणि प्रभूच्या आत्म्याची वाणी तुम्ही ऐकली होती, लेकिन आपने आत्मा का बात को नहीं माना, आणि आत्म्याच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, आप अपना मनमानी किया, आणि तुम्ही आपली मनमर्जी केली. जो आपको अच्छा लगा, आप शरीर में बलवान है इसलिए आपने वो काम किया। आणि तुम्हाला जे चांगलं वाटलं, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून तुम्ही ते काम केलं. तब क्या हो गया मालूम है? त्यावेळेला काय झालं माहिती का? आपका चमकने वाला चेहरा निराश और उदास दुखी बन गया। आणि तुमचा चमकणारा चेहरा जो आहे तो निराश, उदास आणि दुःखी झाला. अभी तक आत्मा में भर करके मतलब बिना पुट्टी खुराका पोट्स का चमक रहा था, परंतु अभी कितना भी डालने पर भी चमक नहीं। आणि मग आत्म्यामध्ये भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचं सौंदर्य प्रसाधन न लावता तुमच्या चेहऱ्यावर चमक होती, पण आता कितीही सौंदर्य प्रसाधन लावलं तरी चेहऱ्यावर चमक नाही. अब एक बार गुस्सा होने के बाद में आईना में जाकर चेहरे को आणि एकदा राग आल्यानंतर तुम्ही आरशामध्ये जाऊन चेहरा पहा, किसका चेहरा है वो? आणि तो चेहरा कोणाचा आहे? लूसीफर का। आणि तो लुसिफरचा आहे. परंतु आत्मा में रह करके चेहरे में देखो आणि आत्म्यामध्ये राहून चेहरा पहा, कैसा चेहरा है? आणि मग तो कसा चेहरा आहे? प्रभु का, आणि तो प्रभूचा आहे, स्वर्गदूत का जैसा। आणि स्वर्गदूताप्रमाणे. है ना, जब स्तेफानोस प्रतिकूल में लोगों ने देखा, है ना, प्रेरितों 6:15 में लिखा है उसका चेहरे कैसे दिखाई दिया? स्वर्गदूत। आणि प्रेषित त्याचा 6 ते त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला तो आत्म्याने भरपूर झाला त्यावेळेला स्टेफनाचा चेहरा जो आहे तो स्वर्गदूताप्रमाणे चमकू लागला. प्रियो, कितना भी प्रतिकूल आने दो, परंतु हमारा आनंद कभी भी ये दुनिया का कोई भी प्रतिकूल छीन नहीं सकता। आणि आपल्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल आलं तरी सुद्धा या जगाचा गोष्टी आपला आनंद हिरावून घेऊ शकत नाही. आज देखो, दिल का दर्पण है चेहरा। आणि आपल्या जीवनाचा आरसा आहे तो आपला चेहरा. अभी यहाँ पर बैठा हुआ का दिल में क्या विचार हो रहा है करके तक हमको समझ में आता। आणि मग या ठिकाणी बसलेल्या लोकांच्या हृदयामध्ये सुद्धा काय विचार चाललेले आहे हे आम्हाला समजतं. अभी भी ऑनलाइन में नहीं, लाइट कहीं कटा हुआ है, आणि अजूनही ते ऑनलाईन नाही आलेले, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. संपर्क मत तोड़ो प्लीज, संपर्क तोडू नका, बने रहो। आणि संपर्क मध्ये जोडलेले असा. ठीक है, अभी आपको ये जो बात सुनाया जा रहा है इस पर गौर करें। आणि आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. अगर आप आत्मा को शोकित करेगा तो, आणि जर तुम्ही आत्म्याला दुःखित कराल, इवन पहला तेसलोनिकियों 5:19 में क्या लिखा? आणि पहिल्या तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये काय लिहिलंय? आत्मा को ना बुझाओ। आत्म्याला भिजू नका. प्रियो, आत्मा को बुझा लिया तो फिर हमको ज्योति नहीं मिलता आणि आत्म्याला भिजवलं तर मग आपल्याला प्रकाश नाही मिळणार, है, फिर हम अंधेरे में हो जाता, आणि मग आपण अंधकारामध्ये राहू, फिर हम दुखी हो जाता, मग आपण दुःखी होऊ, निराश हो जाता, निराश होऊ. है ना। उस समय में विरोधी को हमारे जीवन में भयंकर काम करने का मौका बना कर देता। आणि मग त्यावेळेला विरोधाला आपल्या विरोधामध्ये काम करण्याकरता पुष्कळ संधी तयार करून देतो. एक भयंकर धोखा है। आणि ही एक भयंकर फसगत आहे. तो आत्मा में बरकत छकने के लिए
खास करके आत्मा में भरा हुआ व्यक्ति का दिल में वजन से भरा हुआ, आणि जो व्यक्ती आत्म्याने भरलेला राहील त्याचं हृदय वचनाने भरलेलं राहील. वो ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन आज आहे. ये वजन आपका दिल में जरूर लिखा जाए. आणि हे वचन निश्चितच तुमच्या हृदयामध्ये लिहिलेलं जावं. वो ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. मैंने पड़ोसियों 3:16 आपको सबको मालूम. आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय 16 वचन तुमच्या सर्वांना ठाऊक. मसीह की वजन बहुताई से तुम्हारे दिल में बसने. आणि ख्रिस्ताचं वचन विपुलतेमध्ये तुमच्या हृदयामध्ये बसू द्या. है ना. आज ये वचन अगर हमारे अंदर रहेगा तो, आज हे वचन तुमच्या हृदयामध्ये राहिलं तर, क्योंकि आपको मालूम है आत्मा में चलने का अर्थ वजन में चलना. आणि आत्म्यामध्ये चालणं याचा अर्थ वचनामध्ये चालायचं. क्योंकि तेरा वजन मेरा पाप के लिए दीपक, मेरा मार्ग के लिए उजियारा है. आणि तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि मार्गा करता प्रकाश असं आहे. वचन बोल, आत्मा बोलेगा तो परमेश्वर है. आणि आत्मा म्हटलं म्हणजे परमेश्वर आहे. वचन बोलेगा तो भी परमेश्वर है. आणि वचन म्हटलं तरी परमेश्वर है आहे. ना. यूहन्ना 6 का 63 वचन आपको मालूम. आणि योहान 6:63 वचन तुम्हाला ठाऊक आहे. मैं जो वचन तुमसे कहा ये वचन आत्मा और जीवन है. आणि जे वचन मी तुम्हाला सांगितलं ते वचन आत्मा आणि जीवन आहे. सब वचन आपको मिल रहा है ना. आणि सगळं वचनाचा संदर्भ तुम्हाला भेटत आहे ना. हम स्लो जा रहा है लेकिन वचन सब निकाल करके नहीं पढ़ाते हुए आगे बढ़ रहा है. इसका मतलब आप नोट जरूर करना, फिर घर में जाकर के ऐसा है कि नहीं परखना. आणि आपण हळू जात आहे, पण मग काय आहे की प्रत्येक वचन सांगत आहे ते तुम्हाला वाचायला नाही सांगत आहे, पण तुम्ही ते लिहून घ्या आणि तो संदर्भ पुन्हा घरी जाऊन बघा की तो तसाच आहे का नाही. तो आत्मा की भरपूरी जिस व्यक्ति में है उसमें वजन का भरपूरी भी रहेगा. आणि ज्याच्यामध्ये आत्म्याची भरपुरी आहे त्याच्या जीवनामध्ये वचनाची भरपुरी पण राहील. अभी एक बात, अभी ये वजन अंदर से अभी बाहर काम में लाने वाला कार्य आत्मा करवा रहा है, तो हमारे जीवन में इस आत्मा का अधीन होने की जरूरत है. आणि देवाचं वचन जे आपल्या हृदयामध्ये आहे ते बाहेरून कार्यामध्ये आणण्याचं कार्य जर आत्मा करत आहे तर आपण आत्म्यामध्ये भरपुरी प्राप्त करणं गरजेचं आहे. आज भी क्या रहने से पहले अभी आपको मालूम है आज भी प्रभु मेरे से बात करने जा रहा है. आणि आजही इथे येण्याच्या अगोदर प्रभू माझ्याशी बोलायला जाणार आहे. सच में आप बोलो, आप दिल से प्रभु का निकट है क्या? आणि खरोखर हृदयाने तुम्ही प्रभूच्या जवळ आहे का. यिर्मयाह नबी की किताब 12 अध्याय का दूसरा वचन एक बहुत गहरा वचन है. आप लोग बहुत सभी लोग उस वचन को अपने लिए थोड़ा अंडरलाइन करके रखना. आणि यिर्मयाह त्याचं 12 अध्याय त्याचं दुसरं वचन प्रत्येकाने आपल्या करता ते वचन अधोरेखित करा. फूल को बोता हाँ, और वे जड़ भी पकड़ते, हाँ, वे बढ़ते और फलते भी है. हाँ. तू उनके मुंह के निकट है परंतु उनके मनों से दूर है. देखा, मुंह के निकट है परंतु उनके मनों और तू मन से दूर है. दूर है. आणि तू त्यांच्या ओठांच्या जवळ आहे पण मनापासून दूर आहे. क्या समझा? काय समजलं. अरे प्रभु का दास हमको अच्छा वचन देता. आणि प्रभूचा दास आम्हाला चांगलं वचन देतो. प्रेषा मतलब बहुत ऐसे ऐसे लोग ऑटो से तारीफ करता, आणि खूप लोक ते तोंडाने असं प्रशंसा करतात परंतु दिल में प्रभु का दास से बहुत दूर है. आणि हृदयाने प्रभूच्या दासापासून खूप दूर आहे. क्या समझा? काय समजलं. सिर्फ ये तारीफ करने वाला ओट है, परंतु दिल दूर है. जैसा प्रभु से दूर है उसे बढ़कर के प्रभु के दास से भी दूर है. आणि फक्त प्रशंसा करणारे ओट आहे पण त्यांचं हृदय जे आहे जसं प्रभूपासून दूर आहे तसं प्रभूच्या दासापासूनही दूर आहे. वो एक बड़ा धोखा है. आणि ही खूप मोठी फसगत आहे. प्रभु हमारे दिल को देखता है. आणि प्रभू आपलं हृदय पडताळतो. प्रभु सिर्फ हमारे ओठों में शब्दों को नहीं. आणि प्रभू फक्त आपल्या ओठांचे शब्द नाही. यही बात है यशायाह ने भी कहा, यशायाह 29 का 13 वचन. आणि यशया त्याचं 29 अध्याय त्याचं 13 वचन. प्रभु ने कहा, ये लोग हाँ. जो मुंह से मेरा आदर करते हुए समीप आते हाँ. परंतु अपना मन मुझसे दूर रखते हैं. देखा, अपने मन मुझसे दूर रहता, परंतु ओ प्रभु प्रभु तू मेरे लिए कितना प्यारा है, प्रभु तू ही मेरे लिए सब कुछ है. वो बहुत तारीफ करके बड़े बड़े बात करके आता है, परंतु उनका दिल में प्रभु को कोई स्थान नहीं. आणि ते लोक आपल्या तोंडाने प्रभूची खूप प्रशंसा करतात. प्रभू तू किती चांगला आहे, प्रभू तू किती प्रिय आहे, पण हृदयापासून ते प्रभूपासून दूर आहे. ऐसा है क्या? प्रेम असं आहे का. उधार पाया. आणि तुमचं तारण झालंय का.
यीशु मसीह आपका प्रभु है? आणि येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा प्रभू आहे का? यीशु मसीह की अनेक बातों मानने के लिए आप उत्साही है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक आज्ञा पालन करायला तुम्ही उत्साही आहे का? आप प्रभु का जन बन करके आए हैं ना? आणि प्रभूचा एक व्यक्ती होऊन तुम्ही आलेले आहात ना? प्रभु की उपस्थिति में मैं उद्धार पाया प्रभु का है बोल करके बैठकर सुना ना? आणि प्रभूचा मी आहे म्हणून तुम्ही ऐकलं ना? लेकिन ये वचन आपका जीवन के लिए आपको स्वीकारने के लिए आप तैयार नहीं। आणि देवाचं वचन तुम्ही स्वीकारण्याकरता आपल्या हृदयामध्ये घेण्याकरता तयार नाही। एक उदार पाया हुआ व्यक्ति कभी भी वचन को इनकार नहीं कर सकता। आणि एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती देवाच्या वचनाला कधीही नाकारणार नाही। यही बात एहेजकेल नबी की किताब 33 अध्याय का 31, 32 में बहुत सुंदर रीति में बताया। आणि हीच गोष्ट एजकेल त्याचा 33 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये खूप सुंदर रीतीने सांगितली। वे प्रजा के समान तेरे पास आते हाँ, और मेरी प्रजा बनकर तेरे सामने बैठकर हाँ, तेरे वचन सुनते हैं, हाँ। परंतु वे उन पर चलते नहीं। देखा, सुनने वाला वचन को अमल करते नहीं, अमल करते नहीं, सुना। प्रियो, वचन सुनना बहुत आशीष की बात है। आणि ते काय करतात, देवाचं वचन जे ऐकलेलं आहे त्याच्या अनुसार ते चालत नाही। पण प्रियांनो, देवाचं वचन ऐकणं खूप आशीर्वादाची गोष्ट आहे और मानना हमारा कर्तव्य है। आणि त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे। और जो अपना कर्तव्य को नहीं निभाता, आणि आपण आपलं कर्तव्य ते पूर्ण करत नाही सिर्फ सुनता, आणि फक्त ऐकतो सुन करके अपने आप को भक्त दिखाता, आणि ऐकून आपल्याला स्वतःला भक्त म्हणून दाखवतो धोखा प्रियो। आणि भयंकर फसगत आहे प्रियांनो। वहां पर भी प्रभु क्या बोलता है? आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रभू काय म्हणतो, हाँ, उनसे तो वे बहुत प्रेम दिखाते हैं, हाँ, परंतु उनका मन लालच ही में लगा रहता है। हाँ। तो उनकी दृष्टि में प्रेम के मधुर गीत गाने वाला हाँ। और अच्छा बजाने वाला सा ठहरा है, हाँ। क्योंकि वे तेरे वचन सुनते तो है, हाँ। परंतु उन पर चलते नहीं। देखा, उन पर चलते नहीं, चलते नहीं, कितना दुःख भरा बात है। आणि ते वचन तर ऐकता पण त्या वचनाच्या अनुसार चालत नाही, केवढी दुःखदायक गोष्ट आहे। प्रियो, प्रभु की उपस्थिति में आकर के प्रभु का वचन सुन करके उसको अमल ना करने वाला जिंदगी वो मसीह जीवन है क्या? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभूचं वचन ऐकून त्याच्या अनुसार न चालणारं जीवन हे ख्रिस्ती जीवन आहे का? आप धोखा मत खाना। फसू नका। हम एकदम प्रभु के आगमन का निकटता में है। आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ आहोत। हर एक पवित्र लोगों में नम्र विनती करता हूँ। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी नम्र विनंती करतो। जैसे अभी याकूब वाला अध्याय का 22 वचन, ये सब वचन आपको बहुत सुपरिचित है, लेकिन आपका उद्धार का पक्का वो एग्जामिन करके, अभी देखो आप बीमार नहीं है बोलेगा तो भी टेस्ट करके रिजल्ट आएगा, बीमार है तो बीमार है। आणि याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 22 वचन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। पण प्रियांनो, तुम्ही म्हणाल की मी आजारी नाहीये, पण तुमचं जर मेडिकल चेकअप केला आणि त्याच्यामध्ये जर निदर्शनास आलं की तुम्ही आजारी आहे, तर मग उसमें ब्लड कैंसर बोला तो ब्लड कैंसर ही हो, आणि त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर म्हटलं तर ब्लड कॅन्सरच आहे। अब बोलेगा नहीं मेरे को कुछ कैंसर नहीं, आणि तुम्ही म्हणाल नाही मला काही कॅन्सर नाही, फिर तो कुछ दिन में फिर बाल पड़ जाएगा। आणि मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर समजेल। वचन ईश्वरी करेक्ट है प्रियो, वचन का रिजल्ट करेक्ट है, करेक्ट। आणि वचनाचा जो रिझल्ट परिणाम आहे तो एकदम बरोबर आहे। वचन एक व्यक्ति को जांच करके जब वो लाता है, इसी कारण मैं नया जन्म के ऊपर मैंने कितना क्लास दिया मुझे कोई मालूम नहीं, गिनती। आणि नव्या जन्माच्या वर किती क्लास दिला मलाच नाही माहिती, त्याची किती संख्या आहे। देखो, एक उदार पाया व्यक्ति मेरे को अच्छा नहीं लगा, प्रभु का वो बात मेरे को अच्छा नहीं लगा, ऐसे आप बोलने के लिए आप हक ही नहीं, आप उधार पाया है तो आप नहीं उधार पाया, उसका सबूत है मेरे को अच्छा नहीं लगा करके आप कहता है। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला असं बोलण्याचा अधिकारच नाहीये। प्रभूने जे काय बोललं, प्रभूच्या दास जे काय बोलला ते मला अजिबात नाही आवडलं। जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्हाला असं बोलूच शकत नाही। तुम्ही असं बोलताय याचं कारण काय आहे की तुमचं तारण नाही झालेलं। वचन के ऊपर एक ओपिनियन बोलने के लिए किसी को भी अधिकार नहीं, आणि वचनाच्या विरोधामध्ये आपलं मत मांडण्याचा कोणालाही अधिकार नाही। मैं इसलिए जो उधार नहीं पाया उन लोगों के ऊपर दबाव कुछ करने का मुझे जरूरत नहीं प्रियो। मैं प्रभु का वचन, प्रभु का प्रेम में बहुत
सुंदर रीत में सुनाता हूँ, मुझे इस बात में यकीन है। आणि म्हणून ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांना मी कुठल्या प्रकारचा दबाव टाकत नाही, पण परमेश्वराचं वचन जे आहे ते खूप त्याच्यापासून प्राप्त करून एकदम तन्मयतेने तुम्हाला देत राहतो. अभी याकूब 1:22 आपने पढ़ा नहीं, थोड़ा सुन लो उसको पढ़कर। आणि याकोब पहिला अध्याय त्याचं 22 वचन तुम्ही वाचलं नाही, जरा ते तुम्ही वाचून ऐका. परंतु वचन पर चलने वाले बनो हाँ, और केवल सुनने वाले ही नहीं, केवल सुनने वाला ही नहीं, जो अपने आप को धोखा देते हैं. मतलब कितनी लोग धोखा देता है, याचा अर्थ किती लोक आपल्या स्वतःला फसवतात धोखा देता है कि नहीं? आणि आपल्या स्वतःला फसवतात का नाही. मुझे संडे को मेरा दिल में मुझे ऐसा लगा कि प्रभु ने उस बहन के द्वारा लोगों से बात कर रहा था। आणि रविवारी मला असं वाटलं की त्या बहिणीच्या द्वारे प्रभु लोकांशी बोलत होता. कितने लोगों ने सुना, आणि किती लोकांनी ऐकलं, कितने लोगों को अपने दिल में छूट आया, आणि किती लोकांना आपल्या मनामध्ये असा ठेच लागली, पर उन लोगों ने खड़ा होकर के गवाही नहीं दिया। आणि त्यांनी उभं राहून साक्ष नाही दिली. पर एक बहन आणि एक बहीण जिसका दिल में ये वचन काम किया था, आणि जिच्या मनामध्ये वचनाने कार्य केलं होतं. ये प्रभु का दास ने प्रभु की उपस्थिति में प्रभु का दास के द्वारा प्रभु ने कहा, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूने प्रभूच्या दासाच्या द्वारे सांगितलं. क्या बोला था, काय सांगितलं क्या होतं, गवाही था? काय साक्ष होती. हाँ बोलो आप लोग, हाँ बोलो ना सब लोग बोलो ना। जिसने एक भी व्यक्ति को अगर सुसमाचार सुनाया नहीं तो वो प्रभु में सेने के लिए योग्य नहीं. सुना ना ऐकलं ना. प्रियो, वो बहन ने उनको बोझ आया, आणि त्या बहिणीला ओझं आलं. अरे मैं किसी को एक को भी नहीं सुना पाया, आणि मी कोणाला एकालाही नाही सांगू शकले. तुरंत दूसरे सुनाया। आणि लगेच तिने सांगितलं. एक पट्टी की पूरा किया वो नहीं मतलब, आणि एकदम पट्टी रूपाने पूर्ण केलं असं त्याला अर्थ नाही. पर वो वचन पवित्र आत्मा ने याद दिलाया। आणि ते वचन पवित्र आत्म्याने आठवण करून और दिली. बाकी कितने लोगों को प्रभु के आत्मा याद दिलाया भी होगा तो माना नहीं कि नहीं तो याद दिलाया नहीं, क्योंकि आपने प्रभु के आत्मा को शोकित करके प्रभु आपसे बात करना ही छोड़ दिया। आणि किती लोकांना पवित्र आत्म्याने त्यांना आठवण करून दिली तरी सुद्धा त्यांनी तसं केलं नाही. आणि कितीतरी लोक आहे की ज्यांच्याशी पवित्र आत्मा बोललाच नाही. कारण का की त्यांनी पवित्र आत्म्याला शोकित करून ठेवलेलं म्हणून पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलणं सोडून दिलंय. नहीं तो उसका उद्धार नहीं हुआ। नाहीतर त्याचं कारण नाही का. 2-3 कारण ये है, त्याचे 2-3 कारण आहेत. एक ही लोग उद्धार नहीं पाया, आणि एक तर लोकांचं तारण नाही झालं. नहीं तो उद्धार पाने के बाद में आत्मा को शोकित किया। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आत्म्याला शोकित केलं. वो व्यक्ति में प्रभु यीशु का प्रभुत्व नहीं है, आणि त्या व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व नाही. है ना? वो एक माना प्रभु को महिमा देने वाला जीवन नहीं बिताया है। आणि देवाला गौरव देणारं जीवन ते नाही जगत. ये बात का सबूत है। आणि ते या गोष्टीचं प्रमाण आहे. अपने आप को फर्क हो गई। आपण स्वतःला पाहता. इतनी लोग मानो प्रभु अवसर देने के बावजूद भी प्रभु का वचन को याद करके अमल करने के लिए लोग तैयार नहीं। आणि प्रभूचं वचन आपल्याला आठवण करून देत आहे तरी सुद्धा ते आठवण करून त्याच्यानुसार चालण्याकरता लोक तयार नाही. वचन न मानने के कारण आपने प्रभु को नहीं माना। आणि वचनाचं पालन न केलं कारण काय की तुम्ही प्रभूला पालन नाही केलं. वचन भूल जाने का अर्थ आप प्रभु को भूल गया। आणि वचन विसरून गेलं याचा अर्थ तुम्ही प्रभूला विसरले. और डेंजर है बात प्रियो। आणि खूप भयंकर आहे प्रियांनो ही गोष्ट. एक सच्चा मंडली क्या है ये आप जान लो। आणि एक खरं मंडळी काय आहे हे तुम्ही जाणून घ्या. प्रियो, मंडली एक छोटा सा कोई बात नहीं। आणि मंडळी एक साधारण गोष्ट नाहीये. मंडली महान परमेश्वर की अनादि काल में परमेश्वर का दिल में छिपा हुआ एक भेद है। आणि मंडळी अनादी कालापासून परमेश्वराच्या हृदयामध्ये लपलेलं एक रहस्य आहे. है ना? एफिसियों 3 अध्याय उसका 9 वचन। इफिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 9 वचन. बहुत गंभीर बात है प्रिय। आणि खूप गंभीर गोष्ट आहे. परमेश्वर की दिल के अंदर जाकर कौन देख सकता? आणि परमेश्वराच्या हृदयामध्ये जाऊन कोण पाहू शकतो. मनुष्य के हृदय में क्या है करके मनुष्य नहीं जानता, तो परमेश्वर की दिल में क्या है कौन देख सकता, कौन समझ सकता? आणि मनुष्याच्या हृदयामध्ये काय आहे एक दुसरा मनुष्य नाही ओळखू शकत. तर परमेश्वराच्या हृदयामध्ये काय आहे कोण ओळखू शकतो. प्रभु का वचन हमें ये बात प्रकट करके देता है। आणि प्रियांनो देवाचं वचन आपल्याला ही गोष्ट प्रकट करून देतं. मंडली का विषय अनादि काल में मानो आप सोचो परमेश्वर की उस अनादि में, इसका मतलब बहुत गंभीर है। हम लोग आदि में ये जो आकाश और पृथ्वी बनाया वो नहीं, उसे कई मानो अरबों साल पहले उस अनादि में प्रभु का दिल में छिपा हुआ एक वेद था मंडली।
आणि मग जसं उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची निर्माण केली, तो आधी नाही तर त्याच्याही पेक्षा खूप अगोदरचा जो आधी आहे, त्या आधीमध्ये परमेश्वराच्या हृदयामध्ये ही मंडळीची स्थापना झाली होती. ये मंडली एक भेद था, रहस्य था. आणि मंडळी एक रहस्य होती. तो उसी एफेसियों आपने पढ़ा नहीं पढ़ा ना? 3 पढ़िए पढ़ा. आणि इफिसकरांचं पत्र 3 अध्याय 9 वचन वाचा. और सब पर यह बात प्रकाशित करूं हाँ. कि उस भेद का प्रबंध क्या है उस भेद का प्रबंध क्या है? जो सबके सृजनहार परमेश्वर में देखा, सबके सृजनहार परमेश्वर में आदि से मुक्त था. आदि से. ये आदि कौन सा आदि है? आदि में वचन था, वो आदि. आणि मग आधी कुठला आहे, तो सुरुवातीला वचन होता, तो आधी. हो, Praise the Lord. वो आदि से बहुत बाद की बात है. उत्पत्ति 1 का आदि. आणि त्याच्या खूप नंतर आलेला आधी आहे, तो म्हणजे उत्पत्ती, त्याचा पहिला अध्याय, त्याचा पहिल्या वचनामध्ये आलेला आधी. Praise the Lord. प्रियो, मंडली का एक सदस्य बनकर जीना, ये जीवन का, इस दुनिया की यात्रा का सबसे बड़ा प्रभु का आशीष पाए हुआ अवस्था है. आणि मंडळीचा एक सदस्य होऊन जीवन जगणं म्हणजे या जगामध्ये सगळ्यात मोठा आशीर्वाद प्राप्त केलेली अवस्था आहे. अब ये दुनिया में कोई संगठना का वक्ता बन करके जीने के लिए प्रभु को इच्छा नहीं. आणि या संघटनेचा कुठला सदस्य किंवा वक्ता होऊन जीवन जगण्याला काही अर्थ नाहीये. सच्चा प्रभु का मंडली का एक सदस्य बनना, ये प्रभु का कृपा है. आणि खऱ्या मंडळीचा एक सदस्य होणं ही देवाची कृपा आहे. है ना? उसी एफेसियों उसका 3 अध्याय का 4-5 वचन. आणि इफिसकरांचं पत्र 3 अध्याय 4 आणि 5 वचन. जिससे तुम पढ़कर जान सकते हो हाँ. कि मैं मसीह का वह भेद हाँ. कहाँ तक समझता हूँ हाँ. जो अन्य समय में मनुष्य की संतानों को हाँ. ऐसा नहीं बताया गया था, हाँ. जैसा कि आत्मा के द्वारा अब उसके पवित्र प्रेरितों हाँ. और भविष्यवक्ताओं पर प्रकट किया गया है. बोलने का मतलब ये बात नया नियम के लोगों को ही प्रभु ने प्रकट किया. पुराने नियम की कोई भी काल में किसी भी भविष्यवक्ता को या कोई भी व्यक्ति को ये बात प्रकट नहीं की. आणि ही गोष्ट जी आहे त्या जुन्या कराराच्या लोकांना प्रभूने प्रगट केली, नहीं किया. नाही केली, फक्त मंडळीच्या लोकांनाच प्रभूने ही गोष्ट प्रगट केली. मतलब प्रेरितों को और जो नया नियम की जो भविष्यवक्ता लोग हैं उनको प्रकट किया. आणि प्रेषित आणि नवीन कराराचे जे संदेश आहेत त्यांना ही गोष्ट प्रगट ये केली. बहुत गहरी बात है. आणि ही खूप गहन गोष्ट आहे. अभी इसको समझने के लिए प्रभु ने मतलब मनुष्य को जो बनाया वो बात को लेकर आया. आणि याला प्रगट करण्याकरता परमेश्वराने मनुष्याला जे बनवलं ते गोष्ट घेऊन आला. रियल मंडली बोलेगा तो कैसे भी उत्पन्न हुआ वो बात नहीं है. आणि खरी मंडळी म्हटलं म्हणजे कशी उत्पन्न झालेली गोष्ट नाहीये. इसलिए उत्पत्ति किताब 2 अध्याय का 18 से 25 वचन तक पढ़ना चाहिए. आणि उत्पत्ती त्याचा 2 अध्याय त्याचा 18 ते 25 वाचायला पाहिजे. क्योंकि आदम ये अकेला रहना प्रभु को अच्छा नहीं लगा. कारण मनुष्याने एकटं राहणं हे देवाला नाही आवडलं. तो बाकी सब जीव जंतुओं को आदम के पास लाए. आणि मग त्यावेळेला सर्व प्राण्यांना आदामासमोर आणलं. परंतु आदम का योग्य एक भी नहीं मिला. आणि आदामास योग्य असं कोणीच नाही मिळालं. फिर प्रभु ने क्या किया? आणि मग त्याच्यानंतर प्रभूने काय केलं? आदम को भारी नींद में लाया आणि आदामाला गाढ झोपेमध्ये टाकलं. और उसकी पसलियों से निकाल करके हवा को बनाया. आणि त्याच्या बरगडीमधून एक बरगडी काढून त्याच्यापासून हवेला बनवलं. और पिता उसके पास लाया. आणि पित्याने तिला आदामाकडे घेऊन आला. हवा कौन है? आणि हवा कोण आहे? छोट में बोलेगा तो आणि थोडक्यात सांगायचं झालं, हवा कौन है? हवा कोण आहे? आदम का एक भाग. आणि आदामाचा एक भाग आहे. सच्ची बात. आमेन. आदम का भाग है इसलिए तभी वो सहायक बन सकता. आणि आदामाचा तो एक भाग आहे म्हणूनच ती सहाय्यक होऊ शकली. नहीं तो नहीं हो सकता. नाहीतर नाही होऊ शकत. बहुत गंभीर बात है. खूप गंभीर गोष्ट आहे. मतलब ये बात को लेकर के एफेसियों 5 अध्याय का 32 वचन में प्रेषित पौलुस आखिर में ये बात को प्रकाशित करता है. आणि ही गोष्ट घेऊन इफिसकरांचं पत्र 5 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये प्रेषित पौल या गोष्टीला प्रगट करतो. क्या बोलता? यह काय भेद म्हणतो? तो बड़ा है, हाँ. पर मैं यहाँ मसीह देखा, ये भेद तो बड़ा है. बड़ा है. प्रियो, ये एक बहुत बड़ा भेद है. आणि मित्रांनो, हे खूप मोठं रहस्य आहे. क्योंकि यीशु मसीह से निकला है यीशु मसीह की मंडली. आणि येशू ख्रिस्तामधून निघालेली आहे त्याची मंडळी. अब ये बात को हम लोग थोड़ा गहराई में अगर क्लासों में जानने जा रहे हैं.
आणि ही गोष्ट गहनतेमध्ये पुढच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. हवा में जो भी है वो आदम से ही निकला. आणि हवेमध्ये जे आहे ते सर्व आदमापासूनच निघालेलं इसलिए आहे. आदम ने बोला ये मेरी हड्डी से हड्डी मेरा मांस से मांस है, एक्स्ट्रा मांस नहीं लाया. आणि म्हणूनच आदमाने म्हटलं हे माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे, एक्स्ट्रा मांस नाही आणलं एक्स्ट्रा हड्डी नहीं लाया. आणि एक्स्ट्रा हाड नाही आणलं. समझा? समजलं? वैसा ही है मंडली, आणि तशीच आहे मंडळी मसीह से निकला, आणि ख्रिस्तामधून निघालेली कुछ भी एक्स्ट्रा नहीं. आणि अजिबात वेगळं काही नाही. अगर एक्स्ट्रा कहीं इधर उधर लगा है तो वजन रूपी जलस्नान के द्वारा प्रभु उसको शुद्ध करके क्लियर कर देते. आणि एक्स्ट्रा जर काही लागलेलं आहे तर परमेश्वर वचनरूपी जलस्नानाच्या द्वारे त्याला शुद्ध करतो. अभी हमारे में क्या गुण प्रकट होना चाहिए? आणि आता आपल्यामध्ये काय गुण प्रकट व्हायला पाहिजे. प्रभु का वचन में प्रेषित पौलुस ने उसके लिए वो क्या प्रकाश है ना, प्रभु का दास को इतना महान प्रकाश मिला. जब रोमियो का पत्री उसका 11 अध्याय है, रोम त्याचा 11 अध्याय उसका 16 से 22 वचन 16 ते 22 वचन. थोड़ा लंबा हो जाएगा लगता है. हाँ. जब बेट का पहला पेड़ा पवित्र ठहरा हाँ. तो पूरा गुंदा हुआ आटा भी पवित्र है हाँ. और सब जड़ पवित्र ठहरे. हाँ. तो डालियां भी ऐसा ही है. हाँ. पर यदि वो डालियां तोड़ दी गई हाँ. और तू जंगली जैतून होकर उसके साटा गया. देखो ये हमारे प्रति बोल रहे हैं. आप लोग सब थोड़ा आप लोग ध्यान से सुनना है. मतलब आपको समझ में आ रहा है ना? आणि तुमच्या लक्षात येत आहे ना, हे आपल्या संबंधाने म्हणत आहे म्हणून तुम्ही लक्ष देऊन ऐका. हम लोग कौन है प्रियो? आपण कोण आहे. अपन जंगली. आणि आपण जंगली जैतून होतो. किसी प्रकार भी साटा जाने के लिए योग्य नहीं था. आणि कुठल्याही प्रकारे कलम करण्याकरता योग्य नव्हतो. तो प्रभु की अनुग्रह हम पर उंडेल करके प्रभु ने हमें जातियों से बचा करके जोड़ दिया. आणि देवाने त्याच्या कृपेने आपल्याला कलम करून जातीच्या लोकांमधून काढून जोडलं. इसलिए हम घमंडी नहीं होना. आणि म्हणून आपण गर्विष्ठ होऊ नको. हम इतना प्रभु से आभार दिल के साथ प्रभु का भक्ति करना है. आणि किती आभारूपी हृदयाने आपण प्रभूची भक्ती करायची. समझ में आ रहा है? समजत आहे. प्रियो जो भी रोज हमें उस पर, इसलिए प्रभु ने जब दाखलता का जो दृष्टांत दिया यूहन्ना 15 अध्याय का 4-5 वचन, आणि द्राक्षवेलाचा जो दृष्टांत दिला योहान त्याचा 15 अध्याय त्याचा 4 आणि 5 वचन. प्रभु ने हमें कितना निकट लाया. आणि प्रभूने आपल्याला किती जवळ आणलं. प्रभु का एक भाग बना करके आणि प्रभूने आपल्याला त्याचा एक भाग बनवून प्रभु का ही पूरा गुण प्रकट होने वाला एक भाग बनाया. आणि प्रभूचेच गुण प्रकट होणारा एक भाग बनवला. क्योंकि दाखलता का गुण प्रकट करने वाला बात डाली में, आणि द्राक्षवेलाचे गुण प्रकट करणारा जे आहे ते फांदीमध्ये आहे. वो डाली का कुछ भी गुण नहीं. आणि त्या फांदीच्या स्वतःचा काही गुणधर्म नाही आहे. तो हमारे में किसका गुण होना आणि चाहिए? आपल्यामध्ये कोणाचे गुणधर्म राहायला पाहिजे. वो दाखलता. आणि त्या द्राक्षवेलाचे अब थोड़ा वो भागों को पढ़ना. आणि तो भाग जरा तुम्ही वाचा. मैं अभी उसका विवरण कल मैं आपको बताऊंगा. आणि त्याचं विश्लेषण मी उद्या सांगेन. प्रियो मंडली जीवन चुनौती आने के बाद में कैसा भी जीने वाला जीवन नहीं है प्रियो. आणि मंडळी जीवन जे आपली निवड झाल्यानंतर कशाही प्रकारे जगणारं जीवन नाही आहे. मेरे को झुक्का मांगे इसलिए मैं संगति में नहीं आया करके बोलने वाला मैं आपको उदार नहीं हुआ. अब कितना दिन तक ये कपड़ा में चलेगा? आणि मला सर्दी झाली म्हणून मी मंडळीमध्ये नाही आलो असं बोलणारा जो आहे तर तो खरा तारण प्राप्त झालेला नाहीये. असं कपटपणा ठेवून किती दिवस मंडळीमध्ये चाला. अरे एक पाव टूट गया तो एक पाव में चलकर आएगा. प्रभु की उद्धार पाया वो जन्ने तो. आणि प्रभूचा तारण प्राप्त झालेला एक व्यक्ती आहे, त्याचा एक पाय तुटला तरी सुद्धा एका पायाने तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये येईल. आपको ये बात उद्धार पाया अनुभव होगा तभी तो इसका जगन मन रहेगा. आणि तारण प्राप्त झाल्याचा अनुभव असेल तरच मग एक ज्वलनशील मन राहील. तो ये सब ठंडा हो गया ना. आता सगळे थंड झाले ना. ठंडी चला गया फिर भी इतने लोग ठंडा है. आणि थंडी निघून गेली तरी लोक इथं थंड आहे. सही बात है. खरं आहे. ठंडा बोल के मैं कोट वगैरह बांध कराया अब मेरे को मशीन आ रहा है. आणि थंडी आहे म्हणून मी कोट घालून आलो पण आता मला घाम येतोय. एक बात मैं आपको कहता एक गोष्ट सांगायची. हूं, आत्मीय जीवन में कभी भी ठंडा नहीं होना. आत्मिक जीवनामध्ये कधीही थंड नाही व्हायचं. आत्मीय जीवन में कभी भी धीमा नहीं होना. आणि आत्मिक जीवनामध्ये कधीही शांत नाही व्हायचं. आत्मीय जीवन में कभी भी उत्साह नहीं बुझना पड़ेगा. आणि आत्मिक जीवनामध्ये कधीही उत्साह विझू देऊ नका. ओ आप कितना उत्साही कितना अलर्ट
रहना चाहिए प्रिय। आणि किती उत्साही आणि किती जागृत राहिला पाहिजे. अपने जीवन को पार कर आपण आपलं जीवन पार करा. मैंने उद्धार हुआ है। माझं तारण झाले क्योंकि उद्धार पाए हुए लोगों का झुंड है मंडली। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचा समुदाय आहे मंडळी. वो मंडली एकदम दुनिया में प्रभु को प्रकट करके मतलब मंडली में आने वाले व्यक्ति को यीशु मसीह मिलना ही चाहिए, आणि मंडळीमध्ये आलेल्या व्यक्तीला येशू ख्रिस्त हा भेटलाच पाहिजे. क्योंकि मंडली में यीशु मसीह है। कारण मंडळीमध्ये येशू ख्रिस्त आहे. एक सच्चा उद्धार पाए व्यक्ति में कौन दिखना चाहिए? आणि एका खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये कोण दिसला पाहिजे? मसीह कौन दिखना? मसीह लुसिफर? नहीं, लुसिफर दिसला पाहिजे का? अरे मसीह का पत्र है ना, मसीह दिखना चाहिए ना। आणि आपण ख्रिस्ताचं पत्र आहे ना, ख्रिस्त दिसला पाहिजे. तो का प्रियो, जो अभी तक उद्धार नहीं पाया, मैं आपको बोलता हूँ प्लीज नम्र होकर, आपको किसी को न्याय नहीं कर रहा हूँ, परंतु आप देखो, आप इतना प्यार करने वाला यीशु मसीह आपका जीवन में है क्या? आणि मग ज्यांचं तारण नाही झालं निश्चितच तुम्ही पारखून बघा की एवढं प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे का? आप इतना बड़ा उद्धार से निश्चिंत रह करके आने वाला प्रभु का क्रोध से कैसे बचेगा? आणि एवढ्या मोठ्या तारणापासून वंचित राहून परमेश्वराच्या येणाऱ्या प्रकोपापासून तुम्ही कसं काय वाचाल? आप थोड़ा सोचो, थोडस विचार करा. आप ये बात को हल्का ना सोचो। या गोष्टीला साधारण समजू नका. इतना बड़ा उद्धार एवढं मोठं तारण हमारे लिए प्रभु स्वयं परमेश्वर स्वर्ग छोड़कर दुनिया में आकर हमारा पाप का अपने ऊपर लेकर सूली में इतना भयंकर श्राप मृत्यु से आणि स्वतः परमेश्वर मनुष्य होऊन आपल्या करता या जगामध्ये आला आणि त्याने आपल्या सर्वांचे पाप घेऊन आपल्या करता तो मेला. ती किती महान गोष्ट आहे. हमें बचाने के लिए, आपल्याला वाचवण्याकरता हमें शैतान की बेटा पदवी से परमेश्वर का संतान बनाने के लिए, आणि सैतानाच्या पुत्र या पदापासून परमेश्वराचा पुत्र या पदामध्ये आणण्याकरता. ये सुनने के बाद आणि हे ऐकल्यानंतर आपका दिल में कुछ भी हलचल नहीं हुआ तो आणि तुमच्या हृदयामध्ये काय हालचाल झाली नाही तर शायद वो व्यक्ति प्रभु का त्यागा हो। आणि कदाचित तो व्यक्ती प्रभूचा त्यागलेला असेल. हम आपको कोई दबाव नहीं कर रहे हैं, आणि कुठला दबाव नाही टाकत आहे. मतलब आपसे ये वजन वाद कर रहे हैं क्या? आणि वचन तुमच्याशी बोलत आहे का? वादविवाद करत आहे का? नहीं तो कई बार प्रभु ने आपसे वाद किया होगा, अभी तो प्रभु ने आपको त्यागा हुआ केस। आणि कदाचित पुष्कळ वेळा प्रभूने तुमच्याशी वादविवाद केला असेल, पण आता प्रभूने तुम्हाला सोडून दिल्याचा अनुभव असेल. फार खात्री आहे. आज भी प्रभु का आगमन हो सकता है। आजही प्रभूचं आगमन होऊ शकते. प्रभु आ गया तो आप प्रभु के साथ जाने की तैयारी में हैं। आणि प्रभू जर आला तर त्याच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहे का? अपने आपको करना। आपण स्वतःला प्रभु पाहिजे. आपको ये वचन के द्वारा बहुत आशीष दे। आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला खूप आशीर्वाद देऊ. प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळू.